आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? सोडा मला. स्वानंदी, स्वानंदी, काय झालं? स्वानंदी, वाईट स्वप्न बघितलंस का? काय झालं ग? किती जोरात किंचाळलीस? पाणी, शांत. स्वानंदी, हे घे पाणी पी. स्वानंदी, हे घे पाणी पी. स्वानंदी, कुणीतरी मला माझ्या अंगाला स्पर्श स्पर्श कपडे 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 स्पर्श स्पर्श. स्वानंदी, काय अंग, काय स्पर्श ग, काय कपडे? स्वानंदी, हे हल्ली दचकून उठणं आणि किंचाळत उठणं तुझं सतत वाढलंय. हे असे विचित्र वियर्ड नाईटमेट्स पडायचे काय कारण आहे? ठीक आहे मॅडम, चहा प्या. खूप दमला असाल प्लॅनिंग करून, आणि ते प्लॅनिंग फ्लॉप झाल्यानंतर चिडचिड करून. काय मॅडम, तुमचा एकही बॉम्ब नीट फुटे ना, सगळे फुसके. तो बॉम्ब लावताना ना तुमची एनर्जी एवढी असते, एवढ्या जोशात लावताना, पण फुटताना मात्र जास्त शाणपणा नको हा करू. आणि मला टोमणे मारण्यापेक्षा ना तू काय करतोस तर सांग ना. नाही, एरवी बाता मोठमोठ्या मारत असतोस ना. मी हे करेन, मी ते करेन, मला जो नडला ना त्याला मी फोडला. पण तू त्या स्वानंदीला अजिबात इथून बाहेर काढू शकला नाही असं मला नाही सांगायचं. मी काही तुमच्यासारखा मोठा अधिकारी नाहीये ना. आम्ही पडलो साधे एम्प्लॉई, आमच्या हातात कुठून आली एवढी पॉवर? पण तुमच्याकडे आहे ना पॉवर, मग वापरा किती. सकाळी सकाळी पिऊन आलायस का रे? चिडचिड का करतोयस इतकी? आता चिडचिड करू नाही तर काय करू सांगा ना. तुम्ही मला काय म्हणाला होतात? आता बघ त्या स्वानंदीची कशी वाट लावते, बॉम्ब फोडते, बूम. कुठला बॉम्ब? झालं काही? स्वानंदी गेली का इथून? नाही ना, उलट तो पोलीस येऊन मला चौकशीसाठी घेऊन गेला. आता माझ्या डोक्यावरती ती टांगती तलवार आहेच, वरून सुजित सर आणि मणी सरांचा सॉफ्ट कॉर्नर आहेच तिच्यासोबत. मग काय मॅडम, कधी येतात कधी जातात. आता काय करायचं ना ते सांगा. ए, कशाला सतत भुणभुण करत असतोस रे? अरविंद, माझ्या म्हणण्यावर मी ठाम आहे. स्वानंदीची आज इथून सुट्टी होणार हे नक्की. ही संचिताची गॅरंटी आहे अरविंद. त्यामुळे तू जरा पेशन्स ठेव, शांत राहा. पेशन्स ठेवून आहे ना, पेन्शन घ्यायची वेळ आली आता माझी. मी सांगितलेलं काम केलंस तू? केलंय. मॅडम, हे बघा, मला सांगा, आतापर्यंत तुम्ही मला एखादं काम सांगितलं आणि मी ते केलं नाही, असं कधी झालंय का? नाही ना. मॅडम, एवढी मेहनत करून त्याचा काही रिझल्ट मिळतोय का? नाही ना. पण आजची मेहनत तरी फळाला येईल ना. येणार येणार येणार. अरविंद, तू या संचिताला अजून ओळखलेलं नाहीये. मी सरपोतदार सरांकडे जाऊन मास्टर की घेऊन आलेली. आता तू बघ
या चाव्या कशा मी फिरवते आणि स्वानंदीला इथून कशी हकलवते ते. तू फक्त मी सांगितलंय तितकं कर. गुड मॉर्निंग मनी सर. गुड मॉर्निंग. काय रे, ऑर्डरचं काम कुठपर्यंत आलं? नाही सर, अरविंद, मणी आलाय, माहितीये ना काय करायचंय ते. आणि खबरदार हा, यावेळी काही घोळ घालशील तर. जा. मणी सर. गुड मॉर्निंग सर. मी आता तुमच्याकडेच येत होतो, बरं झालं तुम्ही भेटलात. मी तुम्हालाच कॉल लावत होतो आता. हे बघा, काय झालं? अहो सगळा गोंधळ झालाय हो सर. काय? आपल्या गोडाऊन मध्ये उंदरांनी सगळा गोंधळ घालून ठेवलाय. म्हणजे सगळं नासधूस केले. आपण जे डिलिव्हरीसाठी जे माल पाठवला होता ना, ते सगळे उंदरांनी कातरून ठेवलाय. मग मेंटेनन्स डिपार्टमेंटला कळवायचं नाही? म्हणजे मी कळवणार होतोच, पण त्याच्या आधी म्हटलं की तुमच्या कानावर घालावी ही गोष्ट. चल बघू काय भानगड. हो. चल. कुठे उंदीर? ना उंदीर दिसतोय ना त्याने केलेली नासधूस. पण सांगत असा होता जसं काही त्याने अख्खं गोडाऊन खराब केलंय. अहो हे 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 बघा, हे बघा सर, हे बघा. अरे बाप रे सर, बघा ना केवढं नुकसान झालं हो. उंदरांच्या म्हणजे केवढं कुरतडून ठेवलंय हो सर. अरविंद, उघड उघड कळतंय, स्पष्ट दिसतंय हे कोणीतरी कात्रीने केलंय. हे तुला उंदरांनी केलेलं असं वाटतंय? खरं तर मला कळतच नाहीये कुठल्या तोंडाने तुमच्या समोर यायचं, काय बोलायचं. मी कधी वर्कर्स म्हणून तुमच्याकडे पाहिलेलंच नाही. इतकी वर्ष आपण इथे एक फॅमिली म्हणूनच वावरतोय. पण आता आपली ही फॅमिली तुटण्याची वेळ आलेली आहे. काय भानगड झाली रे? अजून काय असणार आहे काका? आपण बोललो ना तसंच होणार आहे. आता आपली फॅक्टरी बंद पडणार आहे बहुतेक. मारी इथे कर्जाच्या हप्त्याचा डोंगर आहे. फॅक्टरी बंद पडली ना तर माझ्यावर जीव द्यायची पाळी येईल. हो काका, माझ्या आईला तर डॉक्टरांनी मोठं ऑपरेशन सांगितलेलं आहे. विचार केला होता कंपनीकडून कर्ज घे. आता तर सगळेच वांदे होऊन बसणार आहे.